जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास सुरू असतो आणि आरोपी पोलिसांना सहकार्य करत नाही किंवा खोटे बोलत आहे असा संशय येतो, तेव्हा तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल की आता आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट केली जाणार आहे. नुकतंच केतन मर्डर केसमध्येही मुख्य आरोपी सिया हिची लाईव्ह डिटेक्टर टेस्ट होणार असल्याची बातमी समोर आली आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की ही टेस्ट नक्की असते तरी काय? खरंच एखादी मशीन माणसाचा खोटेपणा पकडू शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टेस्टचा रिपोर्ट कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो का? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर यामधला पहिला प्रश्न म्हणजे लाईव्ह डिटेक्टर आणि पॉलिग्राफ म्हणजे काय? तर सुरुवात करूया लाय डिटेक्टर या शब्दापासून. तर लाय म्हणजे खोटं आणि डिटेक्टर म्हणजे पकडणारा, म्हणजेच जो माणूस खोटं बोलत आहे त्याला पकडण्यासाठी ही टेस्ट केली जाते. यालाच पॉलिग्राफी टेस्ट असंही म्हणतात. पॉलिग्राफचा अर्थ होतो अनेक ग्राफ्स, म्हणजे एक अशी स्क्रीन ज्यावर अनेक ग्राफ्स एकत्र दिसतात. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काम करतं? तर मित्रांनो, जेव्हाही कोणताही माणूस खोटं बोलतो तेव्हा त्याच्या नकळत त्याच्या मनामध्ये एक भीती आणि ताण निर्माण होतो. त्याला घाम फुटतो किंवा घबराट होते. या मानसिक ताणामुळे मानवी शरीरामध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल होतात. विशेष म्हणजे हे बदल माणूस इच्छा असूनही स्वतःहून नियंत्रित करू शकत नाहीत. पॉलिग्राफ मशीन याच बदलांना रेकॉर्ड करण्याचं काम करतं. ही टेस्ट करताना माणसाच्या शरीराला अनेक उपकरणे जोडली जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील उपकरणांचा समावेश असतो. त्यातलं पहिलं म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर, दुसरं म्हणजे ब्लड प्रेशर कप आणि तिसरं म्हणजे न्यूमोग्राफ ट्यूब्स. वैद्यकीय भाषेमध्ये सांगायचं तर जेव्हा माणूस जाणीवपूर्वक खोटं बोलतो तेव्हा याचा सहानुभूतीपूर्ण मज्जासंस्था सक्रिय होतो. याला फाईट ऑफ फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा अशी स्थिती म्हणतात. पकडले जाण्याची भीती, घबराहट आणि चिंता यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं, श्वासोच्छवास जलद किंवा अनियमित होतो, हातांना घाम फुटतो. मशीन हे सगळे बदल एका ग्राफ पेपरवरती किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर रेषांच्या स्वरूपामध्ये दाखवते. जर माणूस सामान्य स्थितीमध्ये असेल तर ग्राफ नॉर्मल असतो, पण जसा तो खोटं बोलताना घाबरतो तसा तो ग्राफ वेगाने वर खाली होऊ लागतो. मित्रांनो, ही टेस्ट 3 टप्प्यांमध्ये पार पडते, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला टप्पा म्हणजे प्री टेस्ट इंटरव्ह्यू. यामध्ये जे तज्ज्ञ ही टेस्ट घेणार असतात ते त्या व्यक्तीशी अगदी सामान्य गप्पा मारतात, त्याला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतात आणि टेस्टची पूर्ण प्रक्रिया समजावून सांगतात. त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची पूर्वकल्पना दिली जाते. आणि दुसरा टप्पा म्हणजे इन टेस्ट, म्हणजे या टप्प्यात व्यक्तीला सेन्सर्स आणि उपकरणे लावली जातात. सुरुवातीला तज्ज्ञ त्याला काही सोपे आणि सामान्य प्रश्न विचारतात. उदाहरण, तुमचं नाव काय, तुम्ही काय काम करता? या प्रश्नाची उत्तरे देताना माणूस शांत असतो, त्यामुळे मशीनवर एक बेस लाईन चार्ट तयार होतो. यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होतात गुन्ह्याशी संबंधित मुख्य प्रश्न. जर ती व्यक्ती खोटं बोलत असेल तर तिची शारीरिक स्थिती बदलते आणि ग्राफच्या रेषा बेसन लाईनपेक्षा पूर्णपणे वेगळ्या किंवा असामान्य दिसू लागतात. आणि तिसरा टप्पा म्हणजे पोस्ट टेस्ट एनालिसिस. यामध्ये तज्ज्ञ त्या ग्राफचा बारकाईने अभ्यास करतात आणि व्यक्तीने कोणत्या प्रश्नांवरती खोटं बोललं आहे याचा निष्कर्ष काढतात. तर आता सर्वात मोठा प्रश्न की या टेस्टचे निकाल 100% बरोबर असतात का? याचं उत्तर आहे नाही. तज्ज्ञांच्या मते पॉलिग्राफ टेस्टची अचूकता साधारण 70 ते 85% असते. ही टेस्ट नेहमीच 100% खरी ठरत नाही. याला खालील कारणे आहेत. ते म्हणजे सराईत गुन्हेगार, म्हणजे काही गुन्हेगार गुप्तहेर किंवा प्रोफेशनल्स आपल्या भावना आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत माहिर असतात. ते शतापीने खोटं बोलूनही मशीनला चकवा देऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे निष्पाप व्यक्तींची घबराहट, म्हणजेच एखादा अत्यंत निष्पाप आणि सामान्य माणूस फक्त त्या वातावरणाला आणि पोलिसांना घाबरून जाऊ शकतो. अशा वेळी तो खरं बोलत असूनही मशीन तो खोटं बोलत असल्याचं दाखवू शकतं. आणि तिसरं म्हणजे आजार, म्हणजे जर हृदयाचा आजार किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्तींवरती या टेस्टचा निकाल अचूक येत नाही. त्यामुळे या टेस्टचे निकाल 100% बरोबर नसतात. तर मित्रांनो, आता कायदेशीर मान्यता आणि कोर्टाचे नियम बघूया. ह्याबद्दल काय आहेत? तर भारतामध्ये पॉलिग्राफी टेस्टला कायदेशीर मान्यता आहे. हे कोर्टामध्ये पुरावा म्हणून चालतं का? तर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये पॉलिग्राफ टेस्टबाबत खूप कडक नियम आहेत. या टेस्टला कोर्टामध्ये मुख्य पुरावा म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स म्हणून अजिबात मान्यता नाही. समजा सियाने पॉलिग्राफी टेस्टमध्ये कबूल केलं की तिनेच केतनला धक्का दिला होता आणि पोलिसांनी ती रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला, तर जज त्या आधारे सियाला थेट शिक्षा सुनावू शकत नाहीत. महत्त्वाची कायदेशीर नोंद म्हणजे भारतामध्ये ही टेस्ट तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा संबंधित व्यक्ती स्वतःहून आणि पूर्ण मर्जीने त्यासाठी तयार असतील. जबरदस्तीने कोणाचीही लाय डिटेक्टर, नार्को किंवा ब्रेन मॅपिंग टेस्ट करता येत नाही. सुप्रीम कोर्टाने
2010 मधील सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य या ऐतिहासिक खटल्यात हे स्पष्ट केलं आहे. जबरदस्तीने टेस्ट करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार आणि कलम 20 यानुसार यांचे थेट उल्लंघन मानले जाते. या टेस्टसाठी आरोपीची लेखी संमती आणि न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते. सियाच्या प्रकरणामध्ये तिच्या वकिलाने स्पष्ट केले आहे की तिने या टेस्टसाठी स्वतःहून होकार दिला आहे. तर आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की जर कोर्ट या टेस्टला पुरावाच मानत नाही तर पोलीस एवढी खटाटोप का करतात? तर या टेस्टचा मुख्य उद्देश कोर्टाला पुरावा देणे हा नसून तपासाला योग्य दिशा देणे हा असतो. कोर्ट जरी याला पुरावा मानत नसलं तरी या टेस्ट दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे जर पोलिसांना एखादा नवा आणि भौतिक पुरावा मिळाला तर तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो. उदाहरणार्थ टेस्टमध्ये आरोपीने सांगितलं त्याने हत्यार कुठे लपवले आहे आणि पोलिसांना जाऊन तिथे खरंच ती वस्तू सापडली तर ती वस्तू हा कोर्टामध्ये भक्कम पुरावा मानला जातो. खऱ्या पुराव्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक मार्गदर्शक म्हणून काम करतो, एक गाईड म्हणून काम करतो. म्हणूनच आता केतन मर्डर केसमध्ये सियाची पॉलिग्राफी टेस्ट केली जाणार आहे. पोलीस तिला अनेक प्रश्न विचारतील आणि आतापर्यंत तिने लपवून ठेवलेले अनेक रहस्य कदाचित या टेस्टमध्ये उलगडू शकतील. तर मित्रांनो, ही होती पॉलिग्राफी किंवा लाय डिटेक्टर टेस्टची संपूर्ण माहिती. तुम्हाला काय वाटतं, न्यायव्यवस्थेमध्ये अशा वैज्ञानिक चाचण्यांना मुख्य पुराव्यांचा दर्जा मिळायला हवा का, की सध्या जे नियम चालू आहेत ते नियमच योग्य आहेत? तुमची मते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा आणि अशाच क्राईम आणि कायदेशीर संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा, सावधान राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.